इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा म्हणजे मतदार. या मतदार राजाला आपल्या हक्कांविषयी माहिती व्हावी, आपल्या मताचं महत्त्व आणि जबाबदारी कळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, लहान मुलांनाही याविषयी कुतूहल असतं. हा मतदार दिवस नेमका काय आहे, आम्हाला मतदान करायला कधी मिळेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याला आम्ही एक संवाद ऐकवतोय. हा संवाद सादर करतायत सरस्वती शिक्षण संस्था गुणदे, तालुका खेड संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय गुणदे या शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका. लेखन आणि संकल्पना दीपक पेढामकर. सहभाग सिमरन चाळके, गौरी आंबेडे, सोहम साळवी आणि आरव मुळीक. त्यांच्या मार्गदर्शिका आहेत अश्विनी जोशी. चला तर ऐकूया राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त हा संवाद. नमस्कार बालमित्रांनो, मी सिमरन सचिन चाळके, सरस्वती शिक्षण संस्थेचे सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय आणि गुरुकुल विद्यामंदिर गुंदे च्या वतीने आपणा सर्व बालमित्र आणि मैत्रिणींचे सहर्ष स्वागत करीत आहे. बालरंगाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपणासमोर राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदानाचे महत्त्व याबद्दल चर्चेतून माहिती देत आहोत. यामधील सहकारी विद्यार्थी गौरी आंबेडे, सोहम साळवी आणि आरव मुळीक. संकल्पना दीपक पेढामकर. मार्गदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी जोशी मॅडम आणि सौ अनिता विचारे मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सौ अश्विनी सुशील जोशी, सरस्वती शिक्षण संस्था गुणदे, तालुका खेड, संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे या माध्यमिक विद्यालयाची मुख्याध्यापिका. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस. या निमित्ताने जगात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाच्या निर्मितीत आपली असलेली भूमिका त्याबद्दल प्रश्नोत्तराने चर्चा करीत आहोत. प्रथम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मी संक्षिप्तपणे माहिती विशद करीत आहे. तत्कालीन भारताचे पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेनिमित्त 25 जानेवारी 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात झाली. सिमरन, गौरी आणि सोहम आणि अर्णव, आज तुम्हाला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांच्या अधिकारासंदर्भात माहिती देत असतानाच भारतीय निवडणूक आयोगाची मतदार नोंदणी संदर्भात असलेली भूमिका मी तुम्हा स्पष्ट करणार आहे. हो मॅडम, आम्हाला मतदार म्हणून 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय कर्तव्य बजावावी लागणार त्याविषयी माहितीची उत्सुकता आहे. आणि मॅडम, जशी मतदार म्हणून कर्तव्याची माहिती हवी आहे, त्याचप्रमाणे शालेय जीवनापासून लोकशाही शिक्षणाची गरज याविषयी मॅडम आम्हाला माहिती हवी आहे. हो हो, नक्कीच. भावी मतदार म्हणून जी माहिती आवश्यक आहे ती माहिती सोहम, सिमरन आणि अर्णव तुलाही मी समजून सांगणार आहे. मॅडम, आम्हाला ही माहिती ऐकण्यास नक्कीच आवडेल. आम्ही मतदार केव्हा करू शकतो मॅडम? तुमची उत्सुकता पाहून मी तुम्हाला आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माहिती सांगत आहे. नवीन मतदार ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यास कमी रस दिसत असल्याचे भारत निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. या मुख्य समस्येला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी निवडणूक आयोगाने 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व पात्र मतदारांची ओळख पटविण्याची जोरदार कसरत सुरू केली आहे. अशा पात्र मतदारांची वेळेवर नोंदणी केली जाईल आणि दरवर्षी
25 जानेवारी रोजी त्यांचे निवडणूक फोटो ओळखपत्र, ज्याला आपण इपिक म्हणतो, ते मतदाराला सुपूर्द केले जाईल. या उपक्रमामुळे तरुणांना सक्षमीकरण, अभिमानाची भावना आणि मतदानाचा हक्क बजावण्याची प्रेरणा मिळेल. मॅडम, मतदार नोंदणीत अभियानात नवीन मतदार म्हणून नोंदणी होण्यास शासन कोणते प्रयत्न करीत आहे? कृपया याविषयी आम्हाला माहिती सांगाल का मॅडम? हो, नक्की. हे पहा गौरी, नवीन मतदारांना मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी तयार असा लोगो असलेला बिल्ला देण्याचा शासन विचार करत आहे. भारत निवडणूक आयोग सर्वसमावेशक आणि गुणात्मक सहभाग ही शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आणि नैतिक मतदानाला प्रोत्साहन देण्याचा वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सर्वसमावेशक भर देऊन कोणताही मतदार मागे राहू नये अशी घोषणा करीत आहे. मॅडम, नवीन मतदार नोंदणीबाबत शासनाच्या कार्यपद्धतीबाबत आम्हास आपण माहिती दिलीत. पण प्रत्यक्षात मतदार नोंदणी करताना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोणती उपाययोजना राबवली जात आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती मिळू शकते का मॅडम? सिमरन, तू एक छान प्रश्न विचारला आहेस बरं का. सिमरन, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदार नोंदणीस उदासीनता दिसून येते. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्यांच्या कक्षेतील प्रांताधिकारी, तहसीलदार यांना प्रशिक्षणात्मक माहिती देऊन ग्रामीण भागातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांच्यामार्फत गाववार ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद केंद्र शाळा यांच्याकडे नवीन मतदार नोंदणीकरिता आवश्यक फॉर्म्स पाठवून ग्रामपंचायत सदस्य तसेच केंद्र शाळांतर्गत येणाऱ्या वाडीवार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांच्यामार्फत माहिती देऊन नवीन मतदार नोंदणी केली जात आहे. जशी नवीन मतदार नोंदणीसाठी शासन गाववार, वाडी, वस्ती, मोहल्ले मधील 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणीसाठी अविरत प्रयत्न करीत आहे. मग ही मतदार नोंदणी प्रक्रिया नेमकी कशी असते? 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी मतदार नोंदणी फॉर्म कसा भरावा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याविषयी मॅडम आम्हाला माहिती दिलीत तर खूप बरे होईल. सोहम, तू विचारलेली माहिती ही खरोखरच सर्वांना मिळणे आवश्यक आहे. विभाग स्तरावर प्रांत अधिकार कार्यालय, तालुका स्तरावरील तहसीलदार कार्यालय, गाव स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय, निवडणूक आयोगाने प्रशिक्षित केलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळांमधील तज्ज्ञ शिक्षक यांच्याकडून मागणी केल्यास 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या तरुणास नमुना 6 फॉर्म मिळू शकेल. हा नमुना 6 फॉर्म पूर्ण भरून पहिल्या पानावर मतदार म्हणून नोंदणी करावयाच्या मतदाराचा सध्याचा आय कार्ड साईज रंगीत फोटो, जन्मतारीख, पुराव्यासाठी शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत, आधार कार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. या छायाप्रती शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी, शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, कार्यकारी दंडाधिकारी यांनी सही शिक्क्यासह साक्षांकित केलेल्या आवश्यक आहेत. जर मॅडम ग्रामीण भागात सर्वच गावांमध्ये माध्यमिक शाळा किंवा शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी नसतात, अशा वेळेस मग तालुक्याच्या ठिकाणी जाऊन छायाप्रती साक्षांकित करणे शक्य नसते. अशा वेळेस मग नवीन मतदार नोंदणीस काय करावे मॅडम? सिमरन, तू मांडलेली ही समस्या खरोखरच ग्रामीण भागात सर्वांनाच आहे. त्यासाठी सिमरन, एक पर्याय आहे. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार ज्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरला आहे पण सोबत जोडलेल्या छायाप्रती साक्षांकित करण्यास त्या सुविधा नसतील, तर संबंधित तरुण तरुणी स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र असलेले प्रपत्र ब मध्ये माहिती भरून या फॉर्मवर स्वतःचा फोटो लावून छायाप्रतीवर स्वतः स्वाक्षरी कराव्यात आणि प्रपत्रानुसार मी स्वयं साक्षांकित केलेल्या प्रती ह्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती आहेत असे लिहून दिले तर त्यास छायाप्रती साक्षांकनासाठीची परवड होणार नाही. मॅडम, भारतात मतदार म्हणून
मतदानाचा हक्क बजावणारे पहिले मतदार कोण आणि ते कोणत्या राज्यातले याविषयी आम्हाला सांगाल का मॅडम? गौरी, हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरले. 25 ऑक्टोबर 1951 साली घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मॅडम, निवडणूक आयोगाकडील मतदाराला मिळालेले ओळखपत्र जर हरवले असेल तर मतदान प्रक्रियेत मतदानाच्या दिवशी तो मतदान करू शकतो का मॅडम? जरूर. फक्त मतदाराचं नाव मतदार यादीत समाविष्ट हवे. यावेळी मतदान कक्षातील निवडणूक अधिकारी त्याचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून मतदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, शासन अधिकृत संस्थेचा फोटो असलेले प्रमाणित ओळखपत्र पाहून त्यास मतदान करण्यास सांगतात. किंवा निवडणूक आयोगाने मतदार ओळखीसाठीचा पुरावा म्हणून मान्य केलेले कोणतेही ओळखपत्र या आधारे मतदान करू शकतो. आणि मतदार यादी पक्ष कार्यकर्ते, सहाय्यक यांची हरकत नसेल तर शिधापत्रक दाखवूनही मतदार मतदान करू शकतात. मॅडम, आम्हाला मतदार नोंदणी प्रक्रिया समजली, पण कधीकधी मतदार नोंदणी फॉर्म सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, त्याची जन्मतारीख, त्याचं गाव, पत्ता आणि फोटो यामध्ये अनेक चुका दिसून येतात. प्रत्यक्षात माझा भाऊ आहे ना, त्याच्या मतदार ओळखपत्रात आडनावात चुकीची अक्षरे आहेत आणि त्याच्या ओळखपत्रामध्ये त्याचा फोटोही ओळखता येत नाही. मॅडम, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते दुरुस्तीसह बदल होऊन नवीन मतदार ओळखपत्र मिळू शकते का मॅडम? सोहम, तू एक छान प्रश्न विचारला आहेस. खरंच मतदार नोंद होते, परंतु शासकीय यंत्रणा, कर्मचारी यांच्यावरील एकूणच निवडणूक प्रक्रियेचा वाढता भार पाहता मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदार ओळखपत्र देणे यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून खाजगी एजन्सींना सॉफ्टवेअर कंत्राटे दिली जातात. मतदार याद्या अद्ययावत करणे, पुनर्पडताळणी करणे या संदर्भात इंग्रजी, मराठी असे सॉफ्टवेअर एकत्रीकरण होताना नावात, आडनावात, पत्ता यामध्ये प्रांतिक भाषा शब्दरचनेनुसार चुका होतात. पण त्यासाठीही शासनाकडून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत समिती, उपविभागीय अधिकारी, केंद्र शाळेतील तज्ज्ञ शिक्षक यांच्याकडे मतदार ओळखपत्र दुरुस्तीबाबत पुराव्यासह नमुना फॉर्म भरून आपण मतदार याद्या आणि मतदार ओळखपत्रांवरील चुका सुधारू शकतो. याबाबत शासन प्रसिद्धी पत्रके, स्थानिक वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, खेडोपाडी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरील जाहिराती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय यामधून जनजागृती करून मतदारांना आव्हान करीत असते. मॅडम, मतदाराचा हक्क असला तरी मतदार म्हणून हक्क बजावताना मतदाराने आपला उमेदवार निवडताना कोणत्या बाबींचा पूर्ण विचार करणे गरजेचे आहे मॅडम? हे पहा गौरी, प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घ्यावयास हवी. कारण आपण आपलं एक मताने कार्यक्षम, योग्य अशा उमेदवारास निवडून देऊ शकतो. बरेचदा चुकीच्या प्रलोभनाने बळी पडून मतदान होण्याची शक्यता असते. परंतु आपले अशा प्रकारचे चुकीचे वर्तन एखाद्या चुकीच्या व्यक्तीला निवडून देऊ शकते. म्हणून प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क आपण सहजपणे बजावावयास हवा. मॅडम, मतदार म्हणून आपल्या भारत देशाच्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे प्रत्येक भारतीयास मतदार म्हणून कोणता अधिकार प्राप्त झाला आहे मॅडम? गौरी, आजच्या या कार्यक्रमासाठी विचारलेला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे बघ गौरी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्य लोकशाही बळकट करण्यास अत्यंत महत्त्वाची आहेत. आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विहार स्वातंत्र्य हे घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेले अधिकार आहेत. हे अधिकार अधिक बळकट करावायचे असतील तर सर्व स्त्री पुरुष मतदाराने मताधिकार वापरला पाहिजे. आपण आपला उमेदवार निवडताना तो जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कार्य करीत आहे ना हे पाहण्याची पूर्णतः जबाबदारी आपली आहे.
मॅडम, लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार देशाचे भविष्य घडवू शकतो. आपण दिलेली माहिती प्रत्येक जागृत मतदारास उपयोगी पडणारच आहे. मॅडम, आज या ठिकाणी मला एक छान कविता सुचलेली आहे. या कवितेतून मी मतदार म्हणून राष्ट्रनिर्मितीस आपली काय भूमिका याविषयी कल्पना सादर करीत आहे. 25 जानेवारी या मतदार दिनानिमित्त मला सुचलेली एक छान कविता ऐकवत आहे. हो सिमरन, अगदी आम्हाला सुद्धा ऐकावयास नक्कीच आवडेल बरं का. मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची शान. मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची शान. मतदानातूनच वाढेल जगात देशाची शान. मतदानातूनच वाढेल जगात देशाची शान. जागृत मतदार हा देशाचा भविष्य आहे. जागृत मतदार हा देशाचा भविष्य आहे. एका मताने देश घडविणे मतदाराला शक्य आहे. एका मताने देश घडविणे मतदाराला शक्य आहे. घराघरात एकच घोषणा अभिमानाने निनादत आहे. घराघरात एकच घोषणा अभिमानाने निनादत आहे. मतदान हा माझा संविधानाने दिलेला मला हक्क आहे. मतदान हा माझा संविधानाने दिलेला मला हक्क आहे. प्रगती करायची आहे आपल्या देशाची. प्रगती करायची आहे आपल्या देशाची. मतदानाने निवड करू योग्य त्या व्यक्तीची. मतदानाने निवड करू योग्य त्या व्यक्तीची. मतदार राजा जागा हो. मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. लोकशाहीचा धागा हो. निर्भय होऊनी मतदान करू. निर्भय होऊनी मतदान करू. देशाचा सन्मान करू. देशाचा सन्मान करू. अरे वा सिमरन, तू तर कमालच केलीस. मतदार म्हणून मतदानाने देश कसा उज्ज्वल होईल हे या कवितेतून छान मांडले आहेस. सिमरन, वाडी वस्तीत असेच तू मतदार म्हणून जनजागृतीसाठी प्रयत्न कर. यासाठी तू आपला भाऊ बाबा यांचीही मदत घे. मॅडम, निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग यासंबंधी शालेय शिक्षणात मॅडम बरं का आम्हाला इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र विषयातसुद्धा एकूण निवडणूक प्रक्रियेबाबत शिकवले जाते. नागरिकशास्त्राचे शिक्षक, भारत निवडणूक आयोग, निवडणुकीमध्ये आयोगाची कर्तव्ये याबाबत माहिती आम्हाला दिली गेली आहे. पण आज मतदार म्हणून मतदार दिनानिमित्त आपणाकडून खूप माहिती मिळाली. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारीही आहे. आजची ही माहिती मी माझ्या वाडीतील शेजारी, नातेवाईक यांना सांगणार आहे आणि भारत देशाच्या निवडणूक प्रक्रियेत मतदार म्हणून असलेली जबाबदारी याचे महत्त्व मी त्यांना पटवून देणार आहे. खरंच सिमरन, गौरी, सोहम, अर्णव, तू सुद्धा मी भारताचा नागरिक या भावनेने आपल्या कुटुंबातील प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीस, महाविद्यालयात शिक्षण घेणारे मित्रमैत्रिणी यास मतदार म्हणून महत्त्व पटवून द्या आणि 2024मध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वांनी सहभागी होऊया. हो, नक्की मॅडम. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संवाद ऐकलात. या संवादात सहभागी झाले होते सरस्वती शिक्षण संस्था गुणदे, तालुका खेड संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय गुणदे या शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका. लेखन आणि संकल्पना दीपक पेढामकर यांची होती. सहभाग सिमरन चाळके, गौरी आंबेडे, सोहम साळवी आणि आरव मुळीक. त्यांच्या मार्गदर्शिका होत्या अश्विनी जोशी. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.